मला गुलाबी होण्याची गरज नाही, माझ्या कपड्यांचा रंग पांढरा आहे असं विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलंय। त्यानंतर नेत्यांमध्ये रंगांवरून जुंपल्याचं पाहायला मिळतंय। पाहूयात त्या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। मला गुलाबी होण्याची गरज नाही, मुख्यमंत्र्यांचं विधान। तुमचा रंग आतून काळा, दानवेंचा टोला। नेते मंडळींची रंगांवरून टोलेबाजी। अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं गुलाबी रंगातून कॅम्पेनिंग सुरू केल्यानंतर राज्यात गुलाबी रंगाची जोरदार चर्चा सुरू आहे। त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा करताना मला गुलाबी होण्याची गरज नाही, माझ्या कपड्यांचा रंग पांढरा आहे, तो कोणत्याही रंगाला फिका करू शकतो, कोणत्याही रंगात मिसळू शकतो असं विधान केले। पांढरा रंग चांगला आणि स्वच्छ आहे असं मिश्किल उत्तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले। दादा, मुख्यमंत्री असं म्हणतात की मला गुलाबी रंगाची गरज नाही, माझा रंग पांढरा आहे, तो कोणत्याही रंगाला फिका करतो। पांढरा रंग सगळ्यात चांगला स्वच्छ असतो। हो का, मी पण आज पांढरा शुभ्र काढलेलं आहे। मुख्यमंत्री म्हणतात ते योग्यच आहे। तुम्ही काय करता मीडिया, हे असं म्हणले ते तसं म्हणले, तुमचं काय। या सरकारचा रंग आणि कारभार काळाच असल्याचं म्हणत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकारवर टीकास्त्र डागले। तर तुम्ही फक्त हिरव्या रंगात रंगा, औरंगजेब जिंदाबाद बोला आणि पाकिस्तानचे झेंडे घेऊन रॅली काढा असा पलटवार शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी ठाकरे गटावर केलाय। हे सगळं सरकार यांनी गुलाबी वापरा का पांढरं वापरा, हे पूर्णपणे काळं सरकार झालेलं आहे। याचा पूर्ण कारभार काळा आहे। जर तुम्ही या सरकारचा 2-2.5 वर्षाला कारभार तर पूर्णपणे काळा, यांनी गुलाबी घाला, हिरवे घाला, निळे घाला, पिवळे घाला का पांढरे घाला, पण यांचा आतून सगळ्यांचा रंग काळा आहे, सुस्पष्टपणे सांगेल। या उभाटावाल्याला सांगेल, तुम्ही फक्त हिरव्या रंगात रंगा, तुम्हाला पाकिस्तानचा झेंडा प्रिय आहे ते घेऊन रॅल्या काढा आणि त्याच्याच जयघोषामध्ये तुमचं शिवसेना प्रमुख जिंदाबाद म्हणण्यापेक्षा औरंगजेब जिंदाबाद म्हणायला सुरुवात करा, तेच तुमच्या नशिबी आहे। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील वातावरण आतापासूनच तापायला सुरुवात झाली आहे। त्यात नेत्यांनी रंगांवरून केलेल्या टीका टिप्पणीवरून जोरदार धुरळा उडाल्याचं पाहायला मिळते। निवडणूक जशी जवळ येईल तसे अजूनही काही रंग पाहायला मिळण्याची शक्यता आहे। औरंगाबादहून विशाल करोळेसह सीमा आढे, झी 24 तास, मुंबई।